आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आहेत. ताई, टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. खरं तर आपण ज्याप्रमाणे बोललेला त्याप्रमाणे आपण आज हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. काय भावना? भावना आहेत की जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी या नवी मुंबईच्या जनतेने दिलेली आहे आणि ती निश्चित स्वरूपामध्ये मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण पाहत होतो की 15 राऊंड आपण आघाडीवरती होता, त्यानंतर काही 9 राऊंड आपण पिछाडीवरती गेला आणि 4 राऊंड मधून आपण बाजी मारलेली आहे. हे चालायचं, हार जीत असते. तिथे काम केलेलं होतं, मला जनतेवर विश्वास होता, लोकांवर विश्वास होता की निश्चित स्वरूपात ते माझी विजयाकडे घोडझोड चालणार. आणि ती पहिला वाशीपासून सुरू होती, मध्ये 16-17 राऊंडला थोडी कमी झाली आणि आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी पैसा चालला, बोगस चाललं, त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला. खरं तर आपण पाहतोय की आता शेवटचा एक प्रश्न की आपला 5 वर्षाचं विजन काय असणार आहे? आता माझी जी राहिलेली कामं आहेत, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, जे डिव्हिजन, बरीचशी कामं आहेत ते पूर्ण करू आम्ही. विजेचा प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती आणायचं माझं एक प्रयत्न आहे. वेगवेगळे प्रकल्प आणायचे प्रयत्न ते पूर्ण करू. धन्यवाद. या होत्या मंदा म्हात्रे. काही माझे प्रकल्प जे रखडलेले आहेत ते यावेळी मी पूर्ण करू, अशी जी प्रतिक्रिया ती विद्यमान आमदार आणि जिंकलेला उमेदवार मंदा म्हात्रे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई, बेलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.